तेरे आगे ये दुनिया मेरे बिन तू ना होगी किसी की भी। सरेआम है ऐलान है, तेरे आगे ये दुनिया मेरे बिन तू ना होगी किसी की भी। सरेआम है ऐलान है। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशन मध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटस मध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्ट्स मध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्ट्स मध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकेब प्रीसेट यूज केलेले आहेत ते आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशन मध्ये। आणि अलाइट मोशन मध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। आता ओपन केल्यानंतर तुम्ही डेमो बघितल्याप्रमाणे स्टेटस क्रिएट करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण मटेरियल आहे ते राहणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला मॉडेल इमेज ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय। इथं तुम्ही स्वतःचा इमेज किंवा कोणताही इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं गर्लचा व्हिडिओ म्हणजे फोटो आपण यूज केलेला आहे। इथं मी श्रद्धा कपूरचा फोटो लावलेला आहे। तिथं तुम्ही कोणताही तुम्हाला जो फेवरेट फोटो आहे फेवरेट तुम्हाला कोणीही असेल तिथं तुम्ही तो फोटो ॲड करू शकता। आता ॲड केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे इमेज आहे तो सेट करून घ्यायचा आहे। ज्या साईज आहे ती कमी जास्त करून त्यानंतर याची जी लेंथ आहे ती आपल्याला फक्त 3 लेअर म्हणजे 2 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत इथं आपल्याला करून घ्यायचे। बघू शकता इथं आपल्याला करून घेतल्यानंतर त्यानंतर हा जो इमेज लेअर आहे तो लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचा। बॅकग्राऊंडला म्हणजे तिथं आपण या 3 लेअर तयार केलेल्या आहेत त्याच्या बॅकग्राऊंडला घेऊन यायचे। बघू शकता या अशा प्रकारे ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। त्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला आता हा इमेज आपण ॲड केलेला आहे श्रद्धा कपूरचा, त्या इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकेब प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। आणि हा जो फर्स्ट इफेक्ट आहे ब्लर इफेक्ट प्लस स्पॉट इफेक्ट इथं आपण दिलेला आहे तो सिम्पली इथं आपल्याला काय करायचं कॉपी करून मेन प्रोजेक्ट म्हणजे आपला जो श्रद्धा कपूरचा इमेज आहे त्या इमेजला द्यायचा आहे। आणि त्यानंतर इमेज लेअर सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन याची ब्लेंडिंग ऑपेसिटी सिम्पली 70 ते 80 तुम्ही ठेवू शकता। इथं आपण 75 ठेवणार आहोत। 75 ठेवल्यानंतर बघू शकताय की तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि इथं म्युझिक प्लेअर हा जो PNG दिलेला आहे तो ॲड करून आपल्याला 3 सेकंदमध्ये 2 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत ॲड करून हाही PNG आपल्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे। बॅकग्राऊंडला म्हणजे इमेजवरती ठेवला तरी चालणार आहे इथं आपल्याला। अशा प्रकारे ठेवल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। फक्त थोडंसं पुढे येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे हा जो म्युझिक प्लेअर PNG आहे तो अशा प्रकारे स्क्रोल करत सेट अशा प्रकारे करून घ्यायचा आहे। सेट झाल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आणि स्टार्टिंगच्या 3ही लेअर ग्रुप लेअर बघू शकता ग्रुप 2 ग्रुप 3 अशा प्रकारे या लेअरमध्ये काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा ग्रुप 1 लेअर सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। आता इथं आपल्याला काय करायचं आहे खालील प्लस चिन्ह क्लिक करून आपल्याला पहिलं जे सॉन्ग आहे ते हे आहे के सेवा, तर तो आपल्याला ॲड करून इथं आपल्याला काय करायचं याची साईज बरोबर इथपर्यंतच करून घ्यायची आहे। आणि हा इमेज लेअर मधोमध घेऊन इथं काय करायचं या चौकोनात प्रॉपर हा जो पोस्टर आहे सॉन्गचा तो आपल्याला प्रॉपर बसवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे बघू शकता की बसवून घेतल्यानंतर काय करायचं इथून आपल्याला बॅक निघून यायचं आहे। बॅक निघाल्यानंतर बघू शकताय प्रॉपर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। दुसरा कुठला आहे बघू शकताय तुम्हाला इथं मेरे नाम तू। तर सगळ्यात पहिल्यांदा ग्रुप 2 सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। स्टार्टिंग लेवून खाली प्लस क्लिक करून जो 0 पिक्चरचा पोस्टर आहे तो ॲड करून इथं आपल्याला काय करायचं याची लेंथ सगळ्यात पहिल्यांदा वाढवून घ्यायची आहे आणि मधोमध घेऊन प्रॉपर या चौकोनात अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे। सेट केल्यानंतर बघू शकता याचा प्रॉपर असा लुक इथं तुम्हाला दिसून येणार आहे। अशा प्रकारे बघू शकता इथं आपल्याला वाढवून घेतल्यानंतर बॅक निघून यायचं आहे आणि स्टार्टिंगच्या दोन्ही लेअर तुम्हाला प्रॉपर
अशा दिसून येणार आहे. थर्ड लेअरला इथून बघू शकताय सतरंगा हे सॉन्ग आहे, त्यासाठी सतरंगाचं जे पोस्टर आहे तो ॲड करून तिथं आपल्याला प्रॉपर त्याची लेंथ वाढवून तो मधोमध घ्यायचा आहे. मधोमध घेतल्यानंतर बघू शकता की अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे. अशा प्रकारे बघू शकताय. तर ॲड केल्यानंतर परत एकदा बॅक निघून बघू शकता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता हे पहिलं ॲनिमेशन आहे ते आपल्याला क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 2 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियमच जायचं आहे आणि अशा प्रकारे तुमचा इमेज लेअर ॲड करून इथं आपल्याला काय करायचं आहे की सगळ्यात पर्यंत बघू शकता ही जी पहिली लेअर आहे, सेकंड लेअर आणि थर्ड लेअर म्हणजे 6.12 पर्यंत पहिला इमेज लेअर सेट करून घ्यायचा आहे, म्हणजे लेंथ वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर दुसरा इमेज ॲड करून त्याची लेंथ काय करायची आपल्याला बघू शकता 1, 2 ही तिसरी लेअर बघू शकता. इथं आपल्याला काय करायचं 10.21 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचे. त्यानंतर थर्ड लेअर इथं आपल्याला काय करायचं आहे बघू शकताय 1, 2 आणि 3 अशा प्रकारे 15.15 पर्यंत सेट करायचं. शेवटी लास्टही करू शकता अशा प्रकारे. 3 मध्ये सेट केल्यानंतर बघू शकताय की तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक युनिक असं दिसून येणार आहे. तर लास्ट आहे तो इथं तुम्ही कोणताही हाच इमेज लेअर पुढं ॲड करू शकता किंवा दुसरा कोणताही इमेज लेअर ॲड करू शकता. तर अशा प्रकारे बघू शकता आपण इमेज लेअर ॲड केलेला आहे. ॲड केल्यानंतर हाच इमेज लेअर आपण पुढं घेणार आहोत आणि त्यानंतर काय करायचं इमेज लेअर सेट करायचं आहे. त्यासाठी वरती 3 डॉटला जाऊन आपल्याला काय करायचं फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे प्रॉपर इमेज लेअर सेट करून घ्यायचं. म्हणजे काय होणार एकाच क्लिकमध्ये इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे. आता इमेज लेअर फुल स्क्रीन झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की आपल्याला हे जे इमेज लेअर आहे ते बॅकग्राऊंडला घेऊन यायचे. त्यासाठी इमेज लेअर स्क्रोल करून अशा प्रकारे बघू शकता बॅकग्राऊंडला म्हणजेच आपण लेअरिक्सच्या खाली ठेवू शकतो किंवा वरती इथं लेअरिक्स फक्त याच्या प्रॉपर इथं दिसल्या पाहिजे बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर सेकंड नंबरचा हे आपल्याला अशाच प्रकारे इथं इमेज लेअर आहे तो सेट करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे थर्ड नंबरचाही इथं आपल्याला काय करायचं आहे इमेज लेअर सेट करून घ्यायचं आहे. सेट केल्यानंतर बघू शकता तिन्ही इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रेसेट ओपन करून हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट तुम्हाला दिसतोय तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला सेकंड नंबरपासून चालू होणाऱ्या तिन्ही लेअरला इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे. तर आता बघू शकता इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर परत एकदा 2 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियमच जायचं आहे आणि जो दुसरा म्युझिक दिलेला आहे तो ॲड करून सगळ्यात पहिल्यांदा त्याची साईज वाढवून घ्यायची आहे. आणि इथं आपल्याला काय करायचं आहे की जो तुम्हाला या म्युझिक लेअरच्या बॅकग्राऊंडला हा जो आपला जो म्युझिक लेअर आहे तो अशा प्रकारे घेऊन म्हणजेच इमेजवरती ठेवू शकता. इमेजवरती ठेवल्यानंतर बघू शकता की प्रॉपर असा लुक तुम्हाला इथं दिसणार आहे. म्हणजे काय होणार आहे की तुम्हाला याची लेंथ बघू शकता की 2 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचे अशा प्रकारे बघू शकताय. वाढवून घेतल्यानंतर प्रॉपर असा लुक तुम्हाला इथं येणार आहे. तर बघू शकता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.